नमस्कार मंडळी. ताजे ना माझ्याकडे सकाळीचं डोसा बनवला होता मी नाश्त्याला. त्याचं पीठ उरलं होतं, तर म्हटलं संध्याकाळी काहीतरी आपण स्नॅक्स बनवूया. तर बघा मी काय बनवलं आहे ते. एक तवा आपला डोसा पॅन घेतला आहे आणि त्याला तेल लावून हे डोसाचं पीठ मी त्या पॅनमध्ये टाकलेलं आहे. आणि जे पाणी पाणी नव्हतं, थोडं सुकं झालं ना पीठ, की मग त्याला मी चटणी लावून घेतलेली आहे. आणि बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो टाकलेला ह्याच्यामध्ये आणि थोडं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. आणि मग जिरा पूड, धनेपूड आणि मेथीचं पूड असं बारीक बारीक टाकून दिलेलं आहे. आणि ह्याचं स्पेशल काय टाकलं माहिती आहे का? आलू भुजिया टाकलेलं आहे. आणि त्या आलू भुजियामुळे त्याचा स्नॅक्सचा टेस्टच वेगळा आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि खूप छान झालेलं टेस्ट त्याच्यात. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना पण आवडेल खायला. की बाहेरून पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा हे आपण घरी जर डोस्याचं आट्याचं असं बनवलं ना की छान लागतं ते. आणि हे मी आता फोल्ड करणार आहे. आणि हो, माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की अशाच प्रकारचे ना चांगले चांगले व्हिडिओ मी अजून टाकत राहणार आहे. जर सबस्क्राईब नाही केले तर मला पण आवडणार नाही व्हिडिओ टाकायला. असं वाटतं की आपल्याला काही रिस्पॉन्सच येत नाही तर कशाला व्हिडिओ टाकायचे, बरोबर की नाही? मग त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. हे असं माझं स्नॅक्स रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही ह्या स्नॅक्सचं नाव काय ठेवायचं हे मला काय कळलेलं नाही आहे. तुमच्याकडे काही माइंडमध्ये आलेले असेल तर मला कमेंटमधून सांगा की ह्याचं नाव मी काय ठेवू या स्नॅक्सचं. धन्यवाद.